गाढवावर बसला जावई, धुलिवंदनात गावभर रंगली अनोखी मिरवणूक। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी दरवर्षी साजरी होणारी जावई मिरवणूक यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। सुमारे 90 वर्षांची परंपरा जपत गावकऱ्यांनी जावयाला शोधून काढत गाढवावर बसवून गावभर मिरवणूक काढली आणि वातावरणात जल्लोष उसळला। या प्रथेची सुरुवात गावचे देशमुख आनंदराव देशमुख यांनी आपल्या जावयाची गंमत म्हणून केली होती। त्या विनोदी प्रसंगातून सुरू झालेली ही परंपरा आज गावाची वेगळी ओळख बनली आहे। धुलिवंदनाच्या 8 दिवस आधीपासूनच गावातील तरुण जावयाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करतात। जावई कुठेही लपला तरी त्याला शोधून काढणे हीच जणू गावाची खास परंपरा झाली आहे। यंदा शिवाजी गालफाडे यांना जावयाचा मान मिळाला। ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण करत त्यांना गाढवावर बसवून गावभर फिरवण्यात आले। गावकऱ्यांनी हसत खेळत त्यांचा सन्मान केला। परंपरेनुसार कपड्यांचा मानपान देण्यात आला। मात्र सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे दरवर्षी दिली जाणारी सोन्याची अंगठी यंदा देण्यात आली नाही। मिरवणुकीची सुरुवात स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। परंपरा, आपुलकी आणि उत्साह यामुळे विडा गावातील धुलिवंदनाचा हा अनोखा सोहळा आजही विशेष ठरत आहे। आपला विदर्भ लाईव्ह बीड। जावाई पकडण्यासाठी भरपूर कसरत करावी लागली। या ठिकाणी गावातील सर्व तरुण मंडळी गेल्या 15 दिवसापासून अथक परिश्रम घेत होते, तरी बाहेरचा जावाई आम्हाला सापडलाच नाही आणि त्यामुळं आम्हाला गावातीलच जे जावाई आहेत गालफाडे यांना आम्हाला पकडावं लागलं आणि जावायला आम्ही पेहराव असा आहेर घेतलेला आहे, कपड्याचा आहेर त्यांना घेतलेला आहे, त्यामुळं तेही खुश झाले। अंगठी दिली जाते अशी आहे? नाही, आता अंगठीची जी प्रथा आहे ती पाठीमागच्या काळामध्ये होती, पण आता सध्या सोन्याचे भाव मागच्या वर्षी जावायला दिली। मागच्या वर्षी जावायला जे त्यांची सासरकडील मंडळी असतील ते देतात, पण या वर्षी देतील का नाही हे काही निश्चित सांगता येणार नाही। काय झालं, काल गावातीलच एक तरुण पकडला होता का जावई म्हणून, पण तो निष्ठून गेला। मग आता आमच्या वडिलाला माहीत होतं की तो पकडलेला आहे, त्यामुळे ते निवांत बसले होते दारासमोर। पण अचानक मध्ये ते आले आणि त्यांना घेऊन गेले तर आता काय, आता गावची परंपरा आहे, ते काय त्यांना बोलण्यात बी काय हे नव्हतं। मग आता गावची परंपरा आहे तर थोडासा मला दुःख बी वाटतंय, थोडा आनंद बी वाटतोय। जाऊ द्या, काही दिवसानंतर कधी वडील आता काय, आता त्यांचं वयच आहे 70-75 वर्ष, त्याच्यामध्ये त्यांना मान भेटला, त्याचं बी थोडं आनंद बी वाटतो आणि वयानुसार थोडं दुःख बी वाटतंय। पण जे आहे ती गावची परंपरा आहे, चालत आलेली आहे 90 वर्षापासून, ती आनंदच आहे म्हणायचं। नाव काय तुमचं? माझं परमेश्वर शिवाजी गालफाडे।